गोलंदाजी कोण आहे? हे बॉलर कोण आहे? चला बॉलर कोण आहे? रघुनाथ. मेडवाव संघाच्या वतीनं पहिला षटक घेऊन येतो. इथे मात्र 27 धावांचं आव्हान समोरच्या संघाला दिलंय त्याने. ते थांबवण्यासाठी पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिलाच मला वाटतं डाव्या शेच्या बाहेरून जाणारा पंचाने दोन्ही हात समांतर केलेत आणि सांगतायत की हा चेंडू अवांतर आहे आणि सोबतच एक बाईच्या स्वरूपात धाव. अशा बघायला गेला तर 2 धावा, जिथे मात्र तुमच्यासाठी रोखण्यासाठी केवळ 18 चेंडूमध्ये 27 धावा असताना जर सुरुवातच तुमच्याकडनं जर अशी होत असेल तर मात्र थोडंसं कमबॅक करावा लागेल. कारण जर का ह्या पेंढरी चषकाचा मानकरी व्हावाचा प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असेल ना, तर तुम्हाला चुका इथे सुधाराव्या लागतील. जेवढ्या कमी चुका कराल तेवढ्या तुम्ही विजयाच्या दिशेने आगेकूच नक्कीच कराल. पुन्हा एकदा चांगला फटका महेंद्रच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर स्ट्राईकला कोण असतो ना ते सगळं तो एक पेपर काय तो देतो. हां तो. आता मात्र थोडासा उजव्याच्या बाहेरून जाणारा चेंडू. मात्र दोन्ही पंच इथे मात्र खंबीर आहेत. दोन्ही पंच नावाजलेले आहेत. दोन्ही पंचांना अनुभवही सुद्धा खूप मोठा आहे. अर्थात धनंजय जाधव सर असतील आणि सोबतला आपल्याला स्क्वेअर लेगला अभिषेक सर सुद्धा पाहतोय. इथे मात्र वाईटचा पुन्हा एकदा इशारा येतोय आणि एक अजूनही बाईच्या स्वरूपात धाव. आदरणीय सत्यवानजी अणमणे सरांचं इथे आगमन झालंय. सत्यवान सर, खऱ्या अर्थाने तुमच्याकडे पाहिलं ना तर एक त्या चेहऱ्या बघितल्यानंतरच ती एक ऊर्जा जी आहे ना तुमच्याकडे, तीच ऊर्जा तुम्ही आज इथे आमच्या पाठीमागे घेऊन आलायत. दरम्यान इथे मात्र मोठा फटका येतोय. येते मात्र जाईल का सीमारेषेच्या बाहेर, अडवला गेलाय. मात्र निश्चितच काहीतरी घडलं गेलंय. इथे मात्र षटकारांचा इशारा येतोय आणि पहिला षटकार इथे मात्र ठोकला गेलाय प्रतीकच्या महेंद्रच्या बॅटमधून. पेंढरी चषक 2025चा थोडीशी खराब सुरुवात केली आहे गोलंदाजीला. याही चेंडूवरती काहीतरी घडतंय. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चाललाय. 2 खेळाडू मागे धावतायत, मात्र अडवू काही शकत नाहीयेत आणि जातोय चेंडू सीमापार. येतोही ते चौकार. इथे मात्र पुन्हा मोठा फटका आणि मिस जजमेंट. झेल होऊ शकला असता मित्रा, मात्र थोडस मिस जजमेंट पाहायला मिळालं. स्पर्धेनिमित्त बनवलंय त्यावरती थोडा जास्त भर द्या, कारण ही मानाची स्पर्धा आहे. देवगड तालुक्यातील अखंड देवगडमध्ये गाजलेली आणि या विरारच्या आई जीवदानीच्या पावनभूमीमध्ये रंगत चढलेली ही स्पर्धा. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील पुढचा चेंडू, जोरदार प्रहार केला गेलाय अर्थातच प्रतीकच्या बॅटमधून आणि चेंडू जातोय सीमापार. जिथे बनतंय जेवण तिकडेच दिलेली ही सलामी. बहिराई पॅकर्स मोंड संघाने 27 धावांचं आव्हान होतं आणि 26 धावा पहिल्या षटकामध्ये. 26 झाले बोलतो, माफ करा 25 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 धावांची गरज. थोडस 25 धावा आणि विजयासाठी केवळ 2 धावांची गरज. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय नवीन गोलंदाज.
यानंतर एक अनाउन्समेंट आहे मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की पेंढरी चषकाच्या माध्यमातून एक नवी कोरी सायकल आपण ठेवली आहे. मात्र तुम्हाला जर ती मिळवायची असेल ना तर त्यासाठी एक लकी कुपन तुम्हाला घ्यावं लागेल, ज्याचं प्राईज आहे 100 रुपये. इथे मात्र विजयी फटका येतोय का की झेल होतोय, चेंडू जातोय जेवणाच्या दिशेने, अगदी टोपात पडतोय की काय असं वाटत होतं. मात्र आम्ही बहारदार खेळी या खेळाडूने साकारली. तब्बल 25 धावा पहिल्याच षटकामध्ये कुठल्या आणि यामधील वैयक्तिक 17 धावांची खेळी या प्रतीकने साकारली आणि म्हणूनच ठरलाय सामनावीर. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राकेशजी ठरतायत. प्रयत्न सर तुमचा खरंच चांगला होता, यश थोडं मिळालं नाही, मात्र त्या प्रयत्नाला आम्ही इथे दाद दिली आहे. आणि या सामन्यामध्ये आम्ही एक वेगळं बक्षीस सर्व संघांसाठी ठेवलं आहे. ते अर्थातच नाव काय प्रकाशजी गुरव आदरणीय सरांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल केला जातोय. त्यानंतर मिडवाव संघाच्या कर्णधाराने किंवा त्या संघातील ज्येष्ठ खेळाडूने जो कोणी असेल त्यांनी या आणि तुमचा सन्मान चिन्ह पण घ्यायचं. आणि विनंती दुसरी असेल की कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही. जरी सामना पहिला हरलात तरी मात्र ह्या स्पर्धा ही आपलीच आहे, हा सोहळा आपलाच आहे हे समजून आज दिवसभर इथे आपण तो रंगत त्या सोहळ्यामध्ये चढवायची आहे. चला वळूया आता दुसऱ्या सामन्यात, तिसऱ्या सामन्याकडे जो रंगतोय कवळाई पॅकर्स वर्सेस TCC जुईवाडी. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू मला वाटतं आहेत, त्या 12व्या खेळाडूंनी यायचं आहे. आणि फलंदाजीचा विचार जर केला तर स्ट्राईकला 12वा खेळाडू अरे त्याचं नाव चांगलं तरी ज्या खेळाडूला मी पोलाड म्हणून संबोधतो तोच
अनिल, माफ करा अनिल भाई आणि नॉस्ट्राईकला निखिल. जुईवाडी बापर्डे संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ असेल. सुरुवातीला करतोय गोलंदाज सुमित. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू, क्षेत्ररक्षण सजलंय. नवीन सामना, नवीन सुरुवात. सत्यवानजी वेद्रुक सरांचं सुद्धा आगमन झालंय. सर तुमचंही हे दिल से स्वागत या पेंढरी चषक 2025 मध्ये. हा फक्त इथे रंगणारा खेळच नाहीये, हा इथे रंगणारे हे मैदानाच्या आतमधलं द्वंद्वच नाहीये, तर एकमेकांमधनं वाढणारं हे स्नेह भाव जो आहे ना, मैत्रीपूर्ण नातं या देवगड तालुक्यातील संपूर्ण गावांच्या एकतेमध्ये जाणवतं ना, तेच आज पाहायला मिळत आहे. गोलंदाज सुमित, पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, अनिलने तडवलाय. 1 धाव निश्चित मिळते. इथे मात्र पाहावं लागेल किती धावा हा गोळा होत आहेत, कारण पहिल्या सामन्याचा विचार केला धावफलकावरती आपण 18 धावा पाहिल्या, त्यानंतर 26 धावा पाहिल्या आणि त्यानंतर तिसऱ्या सामन्याची सुरुवात झाली आहे. गोलंदाजीवरती आपण पाहतोय डावकुरा गोलंदाज सुमित थोडासा अँगल बनवण्याचा प्रयत्न, मात्र दिमागदार फटका ज्याला नजाकत म्हणतो ना, तोच पाहायला मिळाला. इथे मात्र निखिलच्या बॅटमधून सरळ जातोय सीमापार. धावा मिळत आहेत 6. ज्या अर्थी बघितलं गेलं तर सुमीचा जो अँगल आहे ना, डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय आणि त्याचा जो अँगल आहे, चेंडू पडल्यानंतर तो बाहेरच वळणार आहे आणि त्याच अँगलचा वापर कसा करायचा हेच इथे दाखवून दिलंय निखिलने. आणि हा निखिल त्यासाठीच नावाजला आहे ना, जरी शरीरयष्टी जरी छोटी असली नाही तरी ह्या खेळाडूकडे तो खेळ आहे, ती नजाकत आहे आणि ती एक स्किल आहे खेळण्याची, जिथे गॅपमधून कसा फटका खेळून धावा मिळवल्या जातात ना, हे ह्या खेळाडूकडून आपण नेहमीच पाहत आलोय. कवळाई पॅकर संघाकडे जरी बघायला गेलं तर प्रशांतजी टेंबुलकर सुद्धा असतील आणि त्यासोबतच प्रणय टेंबुलकर सुद्धा आहे, सोबतच अनेक मोठे मोठे खेळाडू. आणि इथे मात्र जोरदार प्रहार, पुन्हा एकदा चेंडू जातोय षटकारासाठी. धन्यवाद धन्यवाद. खऱ्या अर्थाने पहिल्या नंबरला का ही स्पर्धा आहे ना, का ही एवढी मानाची बनून गेली आहे, का ह्या प्रत्येक देवगड तालुक्यातील संघाला या स्पर्धेमध्ये खेळावंचं स्वप्न असतं, ते याच इथे मूर्तिमंत उदाहरण ह्या आयोजनातून पेंढरी बॉईजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य ट्रॉफींची आरास आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर पाहायला मिळतोय, प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तर यानंतर जसजसे सेमीफायनल फायनलचे सामने येतील तर त्यावेळी अजूनही काही ट्रॉफ्या आपल्या कोळसुमकर सरांच्या माध्यमातून सुद्धा लागलेल्या आहेत. त्यामुळे दिवसभरामध्ये इथून आज मात्र कोणताही संघ, कोणताही खेळाडू नाराज मात्र होऊन जाणार नाही, याची पूर्ण दखल पेंढरी बॉईजने घेतली आहे. धावांचा जर विचार केला तर धावफलकावरती लागलेत 16. पहिलं षटक चालू असताना आणि इथे मात्र जसं मगाशच्या झालेल्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 25 धावा पाहिल्या, त्यानंतर पहिलं षटक चालू असताना धावा पाहतोय 16. आता मात्र धावांचा वेग वाढत चाललाय. आता मात्र आपल्याला त्या 3 षटकांमध्ये 50 धावा 60 धावा निश्चितच पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच दरम्यान लागलेला हा इथे मात्र अनिलच्या बॅटमधून आर पार षटकार. सामना कोणाचा जरा बघून घ्या, त्या लोकांना टॉससाठी तयार ठेवा. हे लाईनीत लावले आहेत. ओके. यानंतर मला वाटतं सामना जो आहे ना, तो सामना आयोजक अर्थातच बघायला गेलं तर या स्पर्धेचे आयोजक पेंढरी बॉईज आणि त्याच पेंढरीचा स्वतःच्या घरच्या मैदानावरती इथे सामना रंगणार आहे.
आता आवाज छान येतोय. आता आवाज छान येतोय. पॉवर कमी होते तर चेंज करतो. 2 मिनिट माईक बंद कर. पुन्हा एकदा वळूया गोलंदाजी मार्कवर. आपण गोलंदाज पाहतोय संतोष तर स्ट्राईकला आहे बापरड्याचा पोलाड अनिल वेद्रुक. बऱ्याच अवधीनंतर इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. बिंदी गेंद की यहाँ पे समाप्ति देखने को मिली है. फिर एक बार फुल टॉस को फुल टॉल कर दिया है. देखना है होगा लंबाई कितनी है और दूरी कितनी है. यहाँ पे दूरी मिली है और गेंद जा पहुंची है बाउंड्री लाइन के बाहर जहां पे मिल रहे हैं पूरे 6. रौद्र रूप धारण केलंय ना. इथे मात्र थोडंसं दडपणाखाली आणलंय कवळाई पॅकर संघाला बहारदार फलंदाजीने. आणि हा खेळलेला खऱ्या अर्थाने डाव यशस्वी ठरला गेलाय कर्णधार मनोज वेद्रुक यांचा. कारण बऱ्याच वेळा आपण सागरनं सलामीला येताना पाहिलं, मात्र आज मात्र अनिल ह्याला सलामीला पाठवलं गेलं की बाबा जा तू, तुला जे करायचं कर, मात्र डॉट बॉल न खाता जे काही करता येतील, काही किती चेंडू बाहेर फेकता येतील तेवढे फेक. आणि मिळालेल्या संधीचं सोनं करताना इथे मात्र अनिल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार फलंदाज गोलंदाजाच्या डोक्यावरून. काय अडवला जाईल का, काय अडवला जाईल का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण संधीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. अडवलंय ना मंग्या, हे सेफ आहे ना, सेफ आहे, लक्ष ठेवा. नक्कीच 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर धावा झाल्या आहेत 46 धावा. कर्णधारांनी नाणेफेकीवेळी सांगितलं होतं की आम्ही 40 ते 45 धावा इथे कुटणार, मात्र त्या पूर्ण 2 षटकामध्ये झालेत. आणि अशा प्रकारचे खेळाडू ज्यावेळी तुमच्याकडे असतात ना, त्यावेळी तो कर्णधाराकडे सुद्धा आत्मविश्वास नक्कीच असतो. अनुभवी आपण पाहिले मनोजजी आहेत. आणि त्या मनोजजीने खऱ्या अर्थाने बघितलं गेलं ना, अगदी 10 ते 15 घरांची एक वाडी जी जुवीवाडी या नावाने ओळखली जाते. आणि एवढ्याशा छोट्याशा या वाडीतून एक संपूर्ण बापरडे गावचा एक मोठा संघ तयार केलाय. आणि म्हणूनच या खेळाडूची दाद देणं गरजेचं आहे. आपण आपल्या कारकिर्दीमध्ये खेळलो, मात्र आपण खेळून झाल्यानंतर आपली कारकिर्दी संपत्ती चालल्यानंतर आपण किती खेळाडूंना तयार करतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तेच काम इथे आपण मनोज वेद्रुकडनं पाहायला मिळालं आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा. सलामीला आलेली ही जोडी निखिल आणि अनिल. ए मंग्या, अरे प्लीज नाश्ता हंपर नाही ह्यांना युट्यूब वाल्यांना हंपर नाश्ता थांबून गेले, प्लीज लवकर आणा काहीतरी. आता मात्र खराब चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. आणि त्याला बाहेर पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. आणि इथे मात्र धावा झाल्या त्या 50 झाल्या 52 धावा. एकदा जोरदार टाळा मित्रांनो. पहिला अर्धशतक सांघिक पाहायला मिळते ते म्हणजे TCC जुईवाडी संघाकडून. जिथे सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये आपण बघितलं गेलं की 18 धावा 25 धावा होताना नाकी नवत होते, तिथे मात्र या संघाने अजूनही सामना इनिंग संपत नाहीये तरी मात्र 52 धावा धावफलकावरती गोळा केल्यात. अमोल तुमची गरज आहे, इकडे यायचं आहे. दरम्यान आता मात्र अलंग तो कार्पेट चेंडू खेळला मिडविकेटच्या दिशेने, ज्याला काऊ कॉर्नर बोललं जातं. 1 धाव पूर्ण. आणि काय चपलकतेने दुसरीही पूर्ण केली आहे. आणि या खेळाडूंनाही माहिती आहे, कारण आपल्याला ज्यावेळी मोठे फटके लागत नाही ना, तेव्हा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे, कारण एक धाव खूप महत्वाची असते. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय आपला गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन येईल, समोर येतो निखिल. अखुट टप्प्याचा चेंडू आहे, जोरदार प्रहार केलाय. मनगटाचा वापर इथे पाहायला मिळाला, टायमिंग प्रॉपर सुद्धा पाहायला मिळाला. आणि चेंडूला धाडलं गेले सीमारेषेच्या बाहेर. संपूर्ण 6 धावांसाठी
अमोलजी, अमोल अमोल गिरकर सर. दरम्यान पुन्हा एकदा जोरदार प्रहार, झेंडू निश्चितच जाईल सीमा पार. येतोही ते षटकार येतो आणि तो म्हणजे निखिलच्या बॅट मधून. धावा किती झाले सर? मगाशी नाणेफेकीवरती एक खंत व्यक्त केली होती की आम्ही TCC जुईवाडी संघासमोर वारंवार आतापर्यंत पराभव पत्करत आलोय, मात्र यावेळी आम्ही कमबॅक करू, यावेळी परतफेड सर्व पराभवांची करू. मात्र कुठेतरी सुरुवात जी पाहायला गेली आहे ना ती मात्र बलाढ्य झाली आहे जुईवाडी संघाची. धावाभर बघितलं गेलं तर 66 आणि त्यामध्ये ह्या अजूनही वाढल्या जातील. नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, येतोही ते चौकार आणि धावफलकावरती होत आहेत 70. नाणेफेकीसाठी पेंट्री बॉईज वर्सेस EDA पॅकर्स. 70 धावा झाल्यात ना बरोबर. 70 धावांची सलामी दिली आहे जुईवाडी संघाने या स्पर्धेमध्ये. वाह, आणि ती सुद्धा बिनबाद. निखिल आणि अनिल दोघांमध्ये जणू काही होडच लागली होती, चुरसच निर्माण झाली होती की कोण पुढे जातोय. मात्र बघूया स्कोअर कार्ड मध्ये कोण पुढे गेलाय, कोणाच्या जास्त धावा निघाल्यात. तत्पूर्वी थोडासा वेळ मिळतोय, नाणेफेक अंगेशी करून घ्या. EDA पॅकर्स वर्सेस पेंट्री बॉईज. कर्णधार ते बॉल दे जुनो अरे. दरम्यान आताच इथे आदरणीय संतोषजी सकाराम गुरव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपये इथे आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले आहेत. सर तुमचं खरंच मनाच्या अंतकरणातून अभिनंदन आणि आभार सुद्धा. कारण तुमची ही छोटीशी जरी मदत जरी असली ना तरी ती आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. कारण या छोट्या छोट्या मौल्यवान मदतीनेच हा भव्य दिव्य असा सोहळा जो इतिहास संपन्न होतोय ना, या सर्वांच्याच तुमच्या आमच्या सर्वांच्या सारख्या या मदतीनंच साकार होतोय. आणि म्हणूनच त्या प्रत्येक देणगीदाराचं सुद्धा मनाच्या गाभाऱ्यातून अंतःकरणातून खऱ्या अर्थाने मी इथे मात्र स्मरण करेन. आणि याचमध्ये जर बघितलं गेलं ना तर प्रथम क्रमांकाचं जो पारितोषिक रोख रक्कम 20,000 हे आम्हाला लाभले, ते म्हणजेच आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आणि गेल्या 3 पर्वापासून आमच्या पाठीवरती जो आशीर्वाद आणि जो माया ज्या व्यक्तिमत्वाकडून लाभली आहे ना, तेच व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सत्यवानदाजी मंचेकर यांच्या माध्यमातून आणि आमच्या गावचे सरपंच आदरणीय मंगेशजी आरेकर या 2 सद्गृहस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 20,000 आम्हाला लाभले. खऱ्या अर्थाने सर शब्दामध्ये तुमचं आम्ही इथे आभार मानूच शकत नाही. मात्र तुमची ही माया, तुमचं हे प्रेम असंच अखंड राहू दे, ही मात्र त्या आई चौंडेश्वरी चरणी आम्ही प्रार्थना मात्र नक्की करू शकतो. सोबतच द्वितीय क्रमांकाचं 12,000 आहेत, ते आले नाही कोणाकडनं. जर उपस्थितांना कोणाकोणाला इच्छा असेल तर देऊ शकता. नक्कीच स्वागत केलं जाईल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच आमचे रुपेजी तिलोटकर यांना पुत्ररत्न लाभ झाला आणि त्या खुशीमध्ये त्याच्या मामाने, त्या मुलाच्या मामाने म्हणजेच सर्वेश भिकाजी गुरव यांच्याकडून 4,000 रुपये लाभले या स्पर्धेसाठी. तृतीय क्रमांकाचा जो रक्कम आहे ती लाभली. मामा भांजाचं जे नातं आतापर्यंत जे
चालत आलंय तेच हे मामा भांजाचं नातं. मंगेशजी टॉर्च करून घ्या. हे तिकडे लक्ष द्या. 70 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू मनोजच्या माध्यमातून आपण अवांतर पाहतोय. या गोलंदाजाला बऱ्याच वर्ष ओळखतोय सुद्धा, अगदी लहानपणापासून आम्ही एकत्रित क्रिकेटला सुरुवात केली. मात्र त्याने अजूनपर्यंत मैदान गाजवण्याचं काम चालूच ठेवलंय आणि मी मात्र मैदानाच्या बाहेर इकडे माईकवर आलोय. चला वळूया नाणेफेकीसाठी. सर आनंद सर, आनंद गुरव सर, तुम्ही नाणेफेक करून घ्या. चला लाईव्ह सामन्याकडे स्कोरर तुम्ही लक्ष द्या. सर माईक घेऊन या. नाणेफेक घेऊ शकता ना तुम्ही? नाणेफेकीचं करू शकता तेवढं घ्या ना. घेताय सर? माईक द्या ना. हो सर माईक द्या ना. तो कुठले मॅच आपली पेंट्रीज आहे आणि ईडीए पॅकर्स तिथे बघा तिथे लागली. अनंत गुरव नाणेफेक येत आहेत थांबा सर. येत हा टॉस का बॉस घेण्यासाठी आदरणीय बांदेकर सर टॉस का बॉस मध्ये दाखल होत आहेत. एक सुमधुर आवाज आणि येणाऱ्या पिढीला घडवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते ना, तेच म्हणजे गुरुवर्य पेंढरी हायस्कूलला लाभलेले आदरणीय बांदेकर सर. आणि त्या प्रेमा खातीर या गावाशी जोडल्या गेल्यानंतर सर तुम्ही तिकडे हॅलो उभे राहा. हां, या ठिकाणी यानंतर होणारा सामना जो आहे इळिये पॅटर्स वर्सेस पेंढरी बॉयज आणि नाणेफेक करून घेत आहेत आदरणीय श्री अनंत गुरव. नाणेफेकीचा कौल बघूया कोणाच्या बाजूने होतोय तो. या ठिकाणी एक भव्य दिव्य अशा स्पर्धेचं देखणं आयोजन पेंढरी बॉयज आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो पेंढरी बॉयज संघाच्या बाजूने. पेंढरी बॉयज संघाने आपला निर्णय जो आहे तो त्वरित या ठिकाणी कळवायचा आहे, कारण पुढील सामन्यांना उशीर होत आहे आणि लवकर आपल्याला जो बक्षीस वितरणाचा सोहळा आहे तो लवकर करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला निर्णय या ठिकाणी आयोजकांकडे त्वरित कळवा. पेंढरी बॉयजने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पहिलं फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते इळिये संघाला. चला दरम्यान या नाणेफेकीच्या सोहळ्यामध्ये इकडे मात्र मैदानामध्ये काय घडलं बघूया. किती धावा झाल्यात सर आतापर्यंत? 70 धावांचा पाठलाग करताना 3 धावा झाल्यात आणि गडी मात्र 2 बाद झालेत. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. अर्थात एक अनुभवाचं भंडार ज्याला मी म्हणतो ना, प्रति मॅगराज सारखी गोलंदाजी करणारा अचूकतेचा धनी मनोज वेद्रुक काय इथे पहिली हॅट्रिक नोंदवेल का? आणि फलंदाजीसाठी येतो इथे मात्र संतोष, काय ही हॅट्रिक थांबवेल का? तो चेंडू इथे मात्र जोरदार प्रहार झेल होतोय का? अनिल चेंडूच्या खाली मात्र चेंडू सीमापार येतो इथे षटकार. धन्यवाद. बघायला गेलं तर पंकज आणि प्रशांतने धावाची सुरुवात केली. पंकज बाद झालाय, प्रशांत मात्र एका बाजूला नॉन स्ट्राईकला उभा दिसतोय. आपल्याला खातंही खोलायचं आहे. तर त्यानंतर आलेला संदेश सुद्धा तंबूच्या दिशेने गेला. मात्र संतोषने काय प्रहार केलाय, काय आगमन केलंय, काय विराजमान झाला या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती हॅट्रिकच्या चेंडूवरती जोरदार प्रहार षटकारासाठी लावला आणि बॅक टू बॅकच्या चेंडूवरती इथे मात्र येतोय चौकार. आणि गरज आहे ना, जर बघायला गेलं तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रति चेंडू जवळपास 4 ते 5 धावेने चालावं लागणार आहे. कारण तुम्हाला जर 71 धावांपर्यंत जाऊन पोचायचं असेल तर इथे मात्र प्रहार प्रत्येक चेंडूवरती करणं गरजेचं आहे. आणि तेच करताना इथे मात्र दिसतोय आपल्याला संतोष. मनामध्ये तुम्ही जिद्द ठेवणं गरजेचं आहे. जर त्यांनी 70 केला तर आम्ही का नाही करू शकत, ही एकच भावना तुमच्या मनात जर आली ना, तरीही तुम्ही सामन्यामध्ये टिकून राहू शकता आणि त्या 71 धावांपर्यंत पोहोचू शकता. दरम्यान पहा इथे मात्र चेंडू चांगला अडवण्याचा प्रयत्न अनिलच्या माध्यमातून झाला होता, मात्र तो थांबला नाहीये. चेंडू गेलाय सीमापार, येतो इथे चौकार. आणि संतोषच्या बॅटमधून लगातार 3 चेंडूवरती चेंडूंना पाठवलं गेलं सीमापार.
जिथे मात्र बघितलं गेलं तर रुपेशभाई हॅट्रिक साधणार होता मनोज वेद्रुक, मात्र त्यानंतर संतोषने काय प्रतिहल्ला केला आणि दडपणामध्ये ज्या वेळी तुम्ही अडचणीत असताना त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं त्या अडचणीतून बाहेर येण्याचा मार्ग जर कोणता असेल ना तर प्रतिहल्ला, आणि तोच प्रतिहल्ला इथे मात्र संतोषने केला. सलग 3 चेंडूवरती चेंडूनं सीमापार धाडलं. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत चढवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 17 आणि गोलंदाजी मार्कवर समीर फाळके. एक अष्टपैलू खेळाडू नावाजलेला आहे आणि खऱ्या अर्थाने बघायला गेले ना लाडगावकर सर, तर आज या पेंढरी चषकाच्या माध्यमातून आज आम्ही एक वेगळा चषक सुद्धा ठेवलाय. संपूर्ण दिवसभरामधील उत्कृष्ट ऑलराऊंडर सुद्धासाठी एक चषक ठेवलाय. बघूया तो ऑलराऊंडर कोण ठरतोय या स्पर्धेचा. कारण बघितलं गेलं तर आपण मालिकावीर चषक पाहतो, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज पाहतो, उत्कृष्ट फलंदाज पाहतो, मात्र यावेळी एक आगळी वेगळी थोडीशी वेगळी ट्रॉफी आम्ही ठेवली आहे. अर्थातच स्पर्धेचा ऑलराऊंडर कोण ठरेल या ऑलराऊंडच्या लिस्टमध्ये बघायला गेलं तर पहिलाच खेळाडू आपल्याला समीर फाळके दिसतोय. या अगोदर निखिल सुद्धा होते, मात्र स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये बाहेर संघ झालाय त्यांचा. मात्र अजूनही बरेच ऑलराऊंडर खेळण्याचे या स्पर्धेमध्ये बाकी आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सूरज हेमलेसारखं नाव आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर इथे मात्र विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळतंय. ती 2 विकेट. पुन्हा एकदा इथे मात्र समीर हॅट्रिकची चान्स घेऊन आलाय. पाहूया तो पूर्ण करेल का. 2 षटकं पाहिली, 2 षटकांमध्ये हॅट्रिकची संधी निर्माण केली. म्हणजेच बघायला गेलं तर काय हा जुबीवाडी संघ बापर्डेचा आपल्याला खेळ दाखवताना दिसतोय. फलंदाजीमध्ये नॉट आउट 70 धावांचं टार्गेट सेट केलं. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये जरी 17 निघाल्या असल्या तरी 2 गडी 2 चेंडूवरती सलग बाद केले. इथेही तेच प्रकार पाहायला मिळतोय. समीरच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निलेश. खवळाई पॅकर संघाला इथे मात्र कुठेतरी हा प्रश्न सोडवावा लागणार. कधी या जुबीवाडी संघाला, या बापाडे संघाला आम्ही हरवणार, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना फार मेहनतीची गरज नक्कीच लागणार आहे आणि ते करतील, यात काही शंकाच नाही. प्रणयसारखा त्या संघाचा मेंटर आहे आणि नक्कीच या प्रश्नाचं हे कोड नक्कीच तो सोडवून काढेल. दरम्यान जोरदार फटका निलेशच्या आल्या आल्या. मगाशी जे झालं इथे मात्र झेल होतोय का, झेल सुटतोय. हॅट्रिकची संधी गमावली आहे. सर, ज्यांच्या सर म्हणून ओळखले जाते तेच नितीन. चांगला प्रयत्न होता, थोडासा अजून झाला असताना तर इथे संधी होती समीरला या स्पर्धेच्या पहिल्या हॅट्रिक वरती नाव कोरण्याची. धावांचा विचार केला, धावा झाल्यात त्या आतापर्यंत 21 धावा. तू तिकडे लक्ष देऊ नको, तू हे बघ. 70 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 चालू असताना धावा झाल्यात 21 आणि 21 म्हटल्यानंतर रुपेशभाई सांगायला खरंच आनंद होतो की ह्या 21 धावा डोळ्यापुढे आल्यानंतर ना अपसुकच ते येऊन जातं की आपल्या गणरायाला आपण 21 मोदकांचा जो नैवेद्य बहाल करतो ना, तो नक्कीच तो नैवेद्य आपल्या डोळ्यांसमोर येतो. त्या 21 मोदकांचा तोच इथे 21 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मगाशीच आपण ऑलराऊंडची थोडीशी चर्चा करत होतो आणि त्यामध्ये अजूनही सूरज हेमलेसारखं वादळ बाकी आहे मैदानामध्ये घोंगवण्याचं. आणि त्यानंतर तब्बल मागच्या स्पर्धेमध्ये मी समालोचनाला असताना ज्या खेळाडूंनी माझं मात्र मन जिंकलं तो मात्र केतन थिरलोटकर यांचा सुद्धा वादळ या मैदानात आज घोंगावलं जाणार आहे. चक्क गावावरनं 600 किलोमीटर प्रवास पार करत तो केतन तिर्लोटकर आज ह्या विरारच्या मैदानावरती आपलं वादळ घेऊन येणार आहे. कारण प्रभाव त्यांनी सोडला आहे ना, तो खेळ त्याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच त्याच्यासारख्या खेळाडूचं नाव सुद्धा इथलं घेतलं जात आहे. आणि नाव ज्यावेळी माणसाचं घेतलं जातं त्यावेळी ज्यावेळी तुमचं काम भव्य दिव्य असतं. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये जर नाव कमवायचं असेल ना तर पहिलं काम करा. काम असं काहीतरी करा ज्या कामाने तुमचं नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये अगदी सदैव राहील. जसं की मी मगाशी आता उल्लेख केला केतनचा, कारण त्या केतनने प्रभावित केलं. धावा झाल्या जर विचार केला तर 24.
2 षटकांचा खेळ संपलाय, शेवटचं षटक बाकी आहे आणि इथे मात्र औपचारिकता थोडी म्हणायला हरकत नाही. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज आहे. जर मॅथमॅटिकली जर विचार करायला गेला तर अशक्य आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अनेक वेळा आपण पाहिलंय एका चेंडूवरती 12 धावा सुद्धा निघताना कधी कधी पाहिलेल्या आहेत. मात्र इथे तसं काय होईल असं काय सांगता येत नाही, कारण गोलंदाजी मार्कवर पाहिलं गेलं तर प्रशांत दाखल होतोय, एक अनुभवी खेळाडू आहे. झेल होतोय का? झेल झालाय आणि टिपला गेलाय मनोजने. अरे भाई सरना स्टेट फुल स्टेट या संघाचे मेंटर म्हणून काम करतात. या संघामध्ये एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याने आपलं नाव कमावलंय तोच प्रणय दादा इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला चेंडू आणि जोरदार प्रहार केलाय आणि वाघ जरी म्हातारा जरी झाला असला ना तरी तो शिकार करणं थांबत नसतो. तेच दाखवताना ते प्रणय माझ्यामधलं क्रिकेट अजून संपलेलं नाहीये. एका फटक्याने खरंच प्रणय आलास, एकच मारलास, पण काय मारलास. संपूर्ण क्रिकेट जगताला देवगड मधील संपूर्ण दाखवून दिलास की क्रिकेट कसं खेळायचं असतं. अनुभव किती कामाला येतो. किती वय जरी झालं ना तरी क्लास जो असतो ना तो कायम परमनंट असतो आणि तोच क्लास दाखवताना त्या फटक्यातून आपल्याला प्रणय पाहायला मिळाला. सर लिस्ट द्या. ती नावं जरा घ्यायची मध्ये मध्ये. दरम्यान म्हटलं गेलं आहे ना की भव्य दिव्य सोहळा संपन्न करायचा असेल तर त्यामागे खऱ्या अर्थाने मायेचे हात असणं गरजेचं असतं आणि त्याचमध्ये एक वाढ होते. त्या मायेच्या हातामध्ये अजूनही वाढ होते. अर्थातच रामा गुरव या पेंढरी गावचा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांनी बरेच वर्ष काळ गाजवला ना तेच आमचे रामा गुरव यांच्या माध्यमातून 501 रुपयांची देणगी या कार्यक्रमासाठी आली आहे. सर तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन असणार आहे आणि प्रत्येक वर्षी तुमचा इथे उपस्थिती आम्हाला जी लाभते ना ती खऱ्या अर्थाने एक ऊर्जा घेऊन येते. दरम्यान चांगला फटका पाहायचा सीमारेषेच्या बाहेर जाईल का? यस इट इज गेलाय आणि तिकडे झेल सुद्धा पकडला गेलाय आमच्याच पेंढरी गावच्या एका मुलाकडून. षटक संपले, सामना संपलाय. संपले ना. इथे मात्र एकतर्फी विजय संपादन केला जुईवाडी संघाने बापर्डे गावचा हा संघ आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कवळाई पॅकर संघाला पराभूत केलंय. मात्र निश्चितच या कोड्यामधून हा कवळाई पॅकर संघ निश्चितच लवकरच पुनरागमन करेल. या प्रश्नाचं उत्तर सापडेल त्यांना की का या संघाच्या विरुद्ध आपण हरतोय. चला या सामन्याचा सामनावीराकडे वळूया. सामनावीरासाठी निखिल यांचा किती केले? निखिल यांनी 42 धावांची खेळी केली तर अनिल यांनी 29 धावांची, म्हणूनच ठरतोय निखिल या सामन्याचा सामनावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय अनिल. तो एक झेल टिपला होता, त्या झेलसाठी आपण अर्थातच निखिलने सुद्धा 2 झेल टिपले होते पण कुठेतरी त्या एका झेलाने मन